नमस्कार. आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात. आजरा तालुक्यातील चालू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आजरा तालुक्यात झालेला विकास या विकासाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते या निवडणुकीच्या रणांगणात उभे आहेत. आजरा तालुक्यामध्ये कोणाचा विकास झाला व कोणत्या विकासाच्या जोरावरती हे जे उमेदवार आहेत ते उभा आहेत, कोणता झेंडा कोणी हाती घेतला आहे, कोणाचा हात कोणी सोडला आणि कोणाचा हात धरला आहे, असे बरेच प्रश्न या आजरा तालुक्यातील ग्रामीण भागात आहेत. यासोबत आपण रोखठोक एक चर्चा आजरा तालुक्यातील पत्रकारांची घेतली आहे, आयोजित केली आहे. आज शुक्रवार दिनांक 30 रोजी या पत्रकारची चर्चा. अनेकांचे प्रश्न आम्ही मांडतो, पण आमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला स्वतःच या मैदानात उतरावं लागलं. आपण काय सांगाल या आजरा तालुक्यातील चर्चा ज्या विकासाच्या चालू आहेत आणि कोल्हापूर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत त्याबाबत आपण काय सांगाल? मुळात विकास ही संकल्पना आणि सध्या सुरू असलेला विकास यामध्ये बरंचसं अंतर आहे असं मला वाटतंय. कारण तालुक्यामध्ये आपण पाहिलं तर केवळ रस्ते गटर्स म्हणजे विकास असं एक नवीनच काहीतरी चित्र दिसायला लागलेलं आहे. पण तालुक्यातील इतर प्रश्नांच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही आहे. वास्तविक जिल्हा परिषद हे स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं एक मोठं व्यासपीठ आहे, जिथं आपण आपले प्रश्न मांडू शकतो, जिथे त्या प्रश्नांची सोडवणूक करून घेऊ शकतो. वेगवेगळे लोकप्रतिनिधी, ताकदीचे लोकप्रतिनिधी त्या सभागृहात असतात आणि हे सभागृह पूर्णपणे वरिष्ठ म्हणजे विधानसभेशी संलग्न असल्यामुळे इथलेच प्रश्न पुढे मार्गी लागत असतात. आता तालुक्यामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत की ज्याला आपण खरोखरच विकास तुम्हाला म्हणायचा असेल तर निश्चितच हे प्रश्न मार्गी लागणं गरजेचं आहे असं मला वाटतं. मग ते आता माझे सहकारी बाकीचे मांडणार आहेत सविस्तर, पण त्यामध्ये धरणग्रस्तांचे प्रश्न असतील, त्यामध्ये रोजगाराचे प्रश्न असतील, पर्यटनाचे प्रश्न असतील, कृषीविषयक प्रश्न असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण जर विचार केला तर आपला तालुका नेमका आहे कुठं हा प्रश्न निश्चितच आपणाला विचार कराव्यास लावणारा असा असेल. याचं कारण असं आहे की आपण म्हणतो विकास विकास विकास, पण या कोकण आणि घाटमाथ्याच्या अगदी सीमेवर बसलेला आमचा तालुका आहे. या तालुक्याची अवस्था काय आहे? निसर्गानं भरपूर असं दान या तालुक्याला दिलेलं आहे. साहित्यिक परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा आहे, शैक्षणिक परंपरा आहे, पण हे कुठेतरी गुंतलेलं आहे. ते आता पुढे जायला तयार नाही आहे. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत येऊन ते थांबलेलं आहे. आता ते पुढे ढकलण्याची गरज आहे. म्हणजे या सर्व प्रक्रियेला पुढे नेण्याची गरज आहे. आणि ही गरज जर पूर्ण व्हायची असेल तर जेव्हा ही गरज पूर्ण व्हायची असेल तेव्हा आपले सक्षम प्रतिनिधी तिथं असणं गरजेचं आहे. केवळ आता विकासाच्या नावानं मी विकास करतो, तू विकास करतो, त्याने विकास करणार किंवा आणखी काहीतरी विकासाच्या कन्सेप्ट लोकांना असं कन्फ्यूज करून विकास झाला असं म्हणणं निश्चितच चुकीचं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. याचं कारण असं आहे की विकासाची कन्सेप्ट ही फार मोठी आहे. विकास ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. कालेकर साहेब, आपलं कृषी विकासाबाबत काय मत आहे आपलं? मगाशी आमचे मित्र प्रसाद सावंत सर बोलले की विकासाला मानवी विकासाचा चेहरा कधी मिळणार आणि खरोखर विकास प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचला आहे का? तर आजरा तालुक्याला विकासाचा मानवी चेहरा द्यायचा असेल तर शेतीच्या बाबतीत प्रयत्न करणे गरजेचे होते आणि ते आवश्यक पण आहे. आजरा तालुक्यात 22,000 हेक्टरवर शेतीचे क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये विविध प्रकारची पिकं घेतली जातात. परंतु येथे जे मधल्या काळात 5 पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झाले, ह्या 5 पाटबंधारे प्रकल्पात मुबलक पाणी साठा झाला आहे, पण ते पाणी शेतीपर्यंत पोचले का हाच प्रश्न अनुत्तरित आहे. 100 मीटर हेडवर पाणी दिलं जातं आणि पुढची शेती तशीच ओस पडलेली आहे आणि ह्यासाठी पाण्यासाठी कालवे करणे गरजेचे होते. सांगली जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची कालवे काढली आहेत आणि आजरा तालुक्यातील एकाही धरणाला कालवे नाहीत. हे दुर्दैवाची गोष्ट आहे. याबद्दल लोकप्रतिनिधी काय करतात अशी विचारणा जनतेतून होत आहे. आता पूर्व भागातील काही 12-13 गावे पाण्याला वंचित आहेत, तिथे शेतीचे पाणी पोचलेले नाही.
बहिरेवाडी, उत्तर विभागातली बहिरेवाडी आणि मासेवाडी या गावाला तरी कुठं पाणी पोचलेलं आहे. आणि पश्चिम भागात एवढा पाऊस पडतो, तिथून सुद्धा एक कालवा सरपणाला प्रकल्पाला काढण्याची मागणी गेली कित्येक वर्षे होत आलेली आहे. याबाबत धोरणे का होत नाहीत अशी विचारणा जनतेतून होत आहे. शेतकऱ्याचा खरोखरच विकास व्हायचा असेल तर त्याच्या शेतापर्यंत पाणी पोचणे हे गरजेचे आहे. तालुक्यातील शैक्षणिक धोरण आता काय आहे, त्याबाबत तुमचं आपलं काय मत आहे? तालुक्यातल्या जुन्या नेत्यांनी आपल्या भागातील, आपल्या गावातील मुली शिकल्या पाहिजेत म्हणून प्रत्येक गावातनी शाळा सुरू केल्या. मात्र आजची परिस्थिती पाहिली तर फक्त हे पारंपरिक शिक्षण सुरू झालेलं आहे. या मुलांच्या हातांना रोजगार देण्यासाठी व्यावसायिक शिक्षणाची गरज आहे. मात्र ही व्यावसायिक शिक्षणाची गरज किंवा संधी आजच्या लोकप्रतिनिधींनी उपलब्ध करून देण्याची गरज होती, मात्र ती आजही उपलब्ध झालेली नाही. इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज यासारखे संस्था आपल्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींना सुरू करण्याची प्रबळ इच्छाशक्ती नसल्यामुळं आपला तालुक्यातील जे विद्यार्थी शिकले ते पुणे, मुंबई सारख्या ठिकाणी गेले, त्याच ठिकाणी राहिले आणि त्यामुळे विकासापासून आपला भाग आजही वंचित असलेला आपल्याला दिसून येतो. दुसरं असं आहे, प्राथमिक विभागात 20 पटाच्या खालील शाळा आज बंद पडत आहेत. त्यासाठी आंदोलनं होत आहेत, पण आंदोलनं होत असताना सुद्धा आपले लोकप्रतिनिधी मात्र मुख गुळून गप्प आहेत. या पाठिंबाची त्यांची भूमिका जाहीर होणं गरजेचं आहे. आपल्या भागातील विद्यार्थ्यांना, आपल्या भागातील मुलांना आपल्याच भागात हाताला रोजगार मिळण्यासाठी त्या पद्धतीची संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा आणि तो पाठपुरावा अद्याप झालेला नाही. या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. तालुक्यातील रोजगाराची परिस्थिती याबाबत आपलं काय मत आहे? तर मगाशी मोरे सरने एक विषय बोलता बोलता तो काढला, तो रोजगाराचा विषय. म्हणजे रोजगाराचा प्रश्न जो आहे तो खूप मोठा प्रश्न इथं आजरा तालुक्यामध्ये आहे. पुण्या, मुंबई सारख्या ठिकाणी गेलेले तरुण यांचा कधी या लोकप्रतिनिधींनी विचार केला का? किंवा आज ही किती वर्षापासून आज ही तरुण तो मुंबई, पुण्या किंवा अन्य ठिकाणी जातात, त्याच्या संदर्भात कधी या लोकप्रतिनिधींनी विचार केला का? आणि हा करणे गरजेचं आहे. इथं खूप काही सुविधा आहेत, इथं प्रकल्प राबवण्यासारख्या सुविधा आहेत, तरी या ठिकाणी आपल्याला अपयश येत आहे. आपल्या लोकप्रतिनिधींना अपयश येत आहे, हे मात्र या ठिकाणी ठळक जाणवतं. मुंबई, पुण्यामध्ये जाणारे मुलं ही काय फार मोठ्या एखाद्या कंपनीमध्ये जातात असं का भाग नाही, तर ते एखाद्या हॉटेलमध्ये वेटर असतात, साफसफाईची कामं करतात. याचा कधी विचार केला का आपण? तर याचं उत्तर नाही. मतदाना दिवशी मात्र हे तरुण, हे पुरुष, स्त्रिया यांना लक्झरी गाडीतून आणलं जातं, चांगल्या सुविधा दिल्या जातात आणि नंतर मतदान झाल्यानंतर त्याला पोहोचवलं जातं. पण या आणत असताना या मुलांच्यासाठी काय करावं हा कधी विचार केला का? हा माझा याच्या पाठीमागचा भूमिका आहे. तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता पर्यटन आजरा तालुक्याचा विकास झालाय का? काय वाटतं आपल्याला? काय मत आहे आपलं? पर्यटन हा व्यवसाय झपाट्यानं आणि वेगानं आता वाढत आहे आणि आजरा तालुक्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर आजरा तालुक्याला निसर्गाने इतकी मुक्त असते सौंदर्याची उधळण केलेली आहे की त्या नैसर्गिक उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पर्यटनाचा विकास करता येईल. पण तो दृष्टिकोन इथल्या स्थानिक नेतृत्वाकडे आहे असं वाटत नाही. संकेश्वर बांधा महामार्ग झाला आणि जे देश, कोकण आणि गोवा या पट्ट्याला जोडणारं हे आजरा मध्यवर्ती ठिकाण आहे आणि इथूनच दोन्हीकडे होणारी वाहतूक होते. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून भारतभरातले पर्यटक या रोडवर येतात जे गोव्याला किंवा कोकणात जात असतात. तर त्या अनुषंगानं इथल्या उपलब्ध साधन सामग्रीचा उपयोग करून पर्यटनाचा विकास करता आला असता. आता उदाहरण द्यायचं झालं तर रामतीर्थ हे अखंड महाराष्ट्राला परिचित असणारं पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी हिरण्यकेशी नदीवर असणारा धबधबा अखंडपणे वाहत असतो, पण त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. हे खरं तर इथल्या नेतृत्वाचा अपयश आहे असं मला वाटतं. दुसरा विषय असा आहे, काही पाटबंधारे प्रकल्प झाले त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं
काही उपक्रम राबवत आले असते. शिरसंगीच्या ठिकाणी असलेलं जे वटवृक्ष आहे, ज्या वटवृक्षाची भुरळ अखंड महाराष्ट्रापेक्षा देशभरातील पर्यटकांना आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी जोगवासारखा सिनेमा त्या वटवृक्षा ठिकाणी चित्रित करण्यात आला. हे बाहेरच्या लोकांना जे दिसतंय ते तालुक्यातल्या नेतृत्वाला काय दिसत नाही, असा एक इथल्याच जनतेचा आता प्रश्न पुढे येत आहे जनतेतून. तर त्या अनुषंगानं पर्यटन उद्योगात प्रचंड मोठी रोजगार निर्मिती होणार आहे आणि त्या अनुषंगानं जर तालुक्यातील नेतृत्वानं याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास साधण्याचा प्रयत्न केला तर रोजगाराची निर्मिती मोठी होईल आणि रोजगाराच्या निमित्तानं जे स्थलांतर चाललंय तालुक्यातील ते रोखण्यासाठी याचा उपयोग होईल. माझा प्रश्न एक आहे, यामध्ये आजरा तालुक्यामध्ये मतदारसंघ जोडलेले वेगवेगळे असले तरी या तालुक्याला 3 आमदार आहेत, ते आता काही मंत्री आहेत. याबाबत हा विकासाबाबत काय त्या जनतेनं त्यांना समजलं नसेल का? त्यांना मंत्री आणि आमदार मतदारसंघाचे जरी संबंधित असले तर त्यांच्यापर्यंत तालुक्याला काय अपेक्षित आहे हे तालुक्यातल्या नेतृत्वाने त्यांच्यापर्यंत हा विषय नेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याच ताकदीनं पाठपुरावा केला पाहिजे. तालुक्यातल्या शिखर संस्थांच्या निवडणुका असू देत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असू देत, या काळात इथलं नेतृत्व, इथले उमेदवार ज्या तडफेनं ज्या ताकदीनं प्रचार यंत्रणेत उतरतात त्या ताकदीने ते विकासाच्या कामात उतरताना दिसत नाही आणि हे झालं तरच तालुका कुठेतरी विकास दृष्टिकोनात पुढे येईल. तालुक्यातील आरोग्य प्रश्नाबाबत काय मत आहे आपलं? मुळात आरोग्य ही सर्वांचीच एक मूलभूत गरज आहे, पण आज दुर्दैवानं स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही आजरा तालुक्याची जी आरोग्य आहे ते पूर्णतः बिघडलेलंच आहे. वाड्या वस्त्यावर आजरा तालुका विखुरलेला असतानाही या ठिकाणी तिथपर्यंत आरोग्याची व्यवस्था पोहोचलेली नाही. याकडं इथलं लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाहीत. तालुक्यातली असली राजकीय उदासीनतेमुळं इथली आरोग्य व्यवस्था दिवसेंदिवस बिघडतच चाललेली आहे. काही दिवसापूर्वी गवशे येथे कोट्यावधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र, या आरोग्य केंद्राला 2 वर्षानंतरही दुर्दैवानं आज कर्मचारी उपलब्ध होत नाही आहे. मग वाड्या वस्त्यांच्यावर आरोग्य व्यवस्था नेमकी पोचणार कशी आणि कधी, हा प्रश्न इथं आहे. त्याचबरोबर गेले अनेक वर्ष अनेक जण इथं या ठिकाणी 50 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय होणार म्हणून नुसत्या घोषणा करतात, पण त्याला अद्यापही मूर्त स्वरूप प्राप्त झालेलं नाही आहे. त्याचबरोबर इथली जी आरोग्य व्यवस्था आहे त्यामध्ये एखादा रुग्ण जर गेला तर या ठिकाणी ते रेफर केले जातात आणि रेफर करून आपली वेगळी दुकानदारी या आरोग्य व्यवस्थेकडूनच चालवली जाते. याकडं लोकप्रतिनिधी यांचं लक्ष नाही आहे आणि या आरोग्याच्या प्रश्नाकडं, आरोग्याचा जो प्रश्न आहे त्याकडं लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आज निर्माण झालेली आहे. जिल्हा परिषद निवडणूक असताना आणि आरोग्य विभाग हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असतानाही या आरोग्य विभागाचं सक्षमीकरण व्हावं यासाठी कुठलेही प्रयत्न आतापर्यंत झालेले दिसत नाही. सक्षमीकरण याबाबत काय मत आहे आपलं? महिला सक्षमीकरण हे फक्त कागदावर राहिलेलं आहे, कागदावर आणि भाषणापुरतंच मर्यादित राहिलेलं आहे. महिलांसाठी बेसिक सुविधा इथं उपलब्ध नाहीत आजरा तालुक्यामध्ये. बेसिक म्हणजे कुठली की स्वच्छतागृह ही एक बेसिक बाब आहे, ती जर उपलब्ध नाही तर त्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून बाजारपेठ मिळत नाही. बचत भवन इथं उभा राहिलंय पण त्याचा उपयोग काय, हा प्रश्न पूर्ण जनतेला पडला आहे आजरा तालुक्यातील. त्यामुळं त्याचं एक लोकप्रतिनिधी उत्तर देणं अपेक्षित आहे. आपण तालुक्यातील प्रलंबित प्रश्न याबाबत पत्रकारांची चर्चा साधत आपण काही प्रलंबित प्रश्नाबाबत चर्चा केली. आजरा तालुक्यातील नेते, माजी नेते अमृकाका देसाई, वसंतराव देसाई, काशीनाथ तराटी, माधवराव देशपांडे, मुकुंदराव आपटे, बाबुराव कुंभार, राजाराम बाबू देसाई यांचा विचारांचा वारसा जपणारी मंडळी आज आहेत का याबाबत देखील आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. या निवडणुकीच्या कालावधीमध्ये अनेकांना संचालक पदापासून ते नोकरीपर्यंत अनेक संस्था व अनेक ठिकाणी हीच नेते मंडळी आश्वासन देऊन आपले मताचे परिवर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आपण तसा सावित पवित्रा घ्यावा व आपलं लोकशाहीने दिलेला आपला हक्क योग्य ठिकाणी आपण बजावावा असं देखील आम्ही या पत्रकारांच्या चर्चासत्रातून आम्ही आपल्याला सांगू इच्छितो. हो घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवरती हे पत्रकारांची चर्चासत्र झालं. ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होईपर्यंत असे वेगवेगळे प्रश्न मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी आमची पत्रकार परिषद किंवा आमचं चर्चासत्र हे असंच चालू राहील. धन्यवाद.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.